हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही शेतात आलो होतो आणि आज काय झालं, रोज सकाळी सकाळी वडील येतात आणि ते सगळ्या झाडांचे पाड गोळा करतात. असं सांगितलं की पाड गोळा करायचं नाही, मला एक व्हिडिओ बनवायचा आहे. आणि मग मी आत्ताच पाड गोळा केले. तर एवढे सगळे असे पाड भेटलेत मला आणि जे खायला एक नंबर लागतात. आता एक घ्यायला काहीच नाही त्याच्यामुळे नाही, हे मी अशा कॅनीमध्ये गोळा केलेत. ते बघू शकता. झाडाचेच पडलेले ग हे सगळे. मग तसं झाड हलवावं लागेल ना, तेव्हाच पडणार ते. हे हा वाला आंबा आम्ही त्या दिवशी मोकळा केलाय आणि हे छोटे छोटे कैऱ्या आहेत ना, हा नंतर लास्टला आलेला बार आहे. एका फांदीला आलेला लास्ट. भरपूर होता अजून. तिथे हे पकड ना, हे पकड ना. तिथे वरती बघ पडलेत 2. कुठे कुठे हे नाही, ते कैरे आता नाही आज तरी ऊन कमी आहे. तो रोज वाला आंबा दाखव. ऍपल पलीकडून पलीकडून नाही पडले. हा पण ना, त्याला डिंक आलाय. हा वाला एक हा आहे ऍपल वाला आंबा, म्हणजे ऍपल सारखा शेप आहे याचा. मी नाव ठेवलं त्याचं ऍपल. हे बघ इथे ऍपल आहे, हुबेहूब ऍपल आहे. हो हे बघा, सेम टू सेम ऍपल सारखा आहे. त्याला भरपूर बहर आला होता पण त्याला हे नाही. मी त्या दिवशी हात लावला ना, तर ह्याच आंब्याचा एक हातात आला होता है ना. हा, आज पण एखादा भेटेल, पण चेक करावं लागेल. पण जाऊ त्या सध्या गरज नाहीये. दिवसभर जेवढे खायला लागतात ना, आम्ही फक्त सध्या आंब्यावरतीच आहेत. भाकर कमी आणि आम्ही आंबे जास्त खातोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे आंबे आहेत ना, हे घरी कलम केलेले आंबे येतं. वडिलांनी जस्ट एका कुणाला तरी कलम करताना बघितलं होतं आणि तसा कलम केला आणि त्यांचे कलम सक्सेसफुल झाले. त्याच्यातल्या काही फांद्या जळाल्या होत्या, पण काही फांद्या आल्या आणि त्यानंतर हे कलम सक्सेसफुल झाले. कोणत्या आल्या? हो हो ना. हे बघ इथं पक्ष्याने खाल्लेला पाड आहे. कुठे? नाही घेतला सकाळी. हा बघा, इथं पक्ष्याने खाल्लेला एक पाडे. पक्ष्याने खाल्लेला आम्ही शक्यतो घेतच नाहीत, नको वाटतं खायला. डाळिंब हा आहे डाळिंबाचा बाग, जो की आत्ताच धरलाय वडिलांनी. त्यांनी हाय ऑगस्टमध्ये काढायला येते, जुलै ऑगस्टमध्ये. अजून छोटे छोटे आहेत. हा ग भारी. तो जो ते पक्ष्याने खाल्लेला आहे तो. नाही खाल्ला नाही. वाव, पिकलेला आहे. तो पण पिकलेला आहे. हा हा वाला ना उन्हाने खराब झालाय. उन्हाने म्हणजे तोंडाला त्याच्या खराब झालंय. मला असं येल्लो येल्लो पाहिजे एकदम. मग हा वाला तोच आहे ना. बघू. अगं ते पडलेले वाटते. घे गोळा करून. एक आंबा आहे त्याच्यात, एक बाकीच्या कैऱ्यात. घे. नको, ऊन लागते. नंतर जाऊ आपण 5 वाजता. हा पण एक पडलेला आहे का? नाही, तो नाही. एवढे सगळे भेटलेत. एवढे नाही, आणखीन भरपूर येतं. कॅन कुठे आहे? कुठे गं? इथे. याची एक कैरी नेणार आहे मी मुंबईला. मला पण अशी पाड असेल, पण ते वारा आल्यावर पडतील. आताच नाही पडणार. हे आहे फणसाचं झाड. त्याला भरपूर टाइम लागेल फणस यायला. काकीच्या इथे फणस आहेत ना, आपण बघू ना वरती जाऊन. एवढा तुरा येतो, तुरा जळून जातो, पण एक एकच कैरी येते त्याला.
डाळिंबाला पानं नाही राहिलेत, फळ आलेत. याला फक्त 2च कैऱ्या आल्यात. ते छोटं आहे ना, कटकर नाही होते ते, कटकर आणि तिकडून वरून ठेवायचं. इथं आमच्या मंगी माऊ आहेत 2-3 मंगी माऊ वडिलांनी याच्यासाठी पाळ्यात, कारण झाडावरती फळ मोठ्याला झालं ना की खारुताई येते, आणि ह्या मंगी माऊ असल्या ना त्या खारुताईला येऊ देत नाहीत, नाही तर खारू जास्त नुकसान करतात. त्यामुळं पाण्याची बॉटल घे इशूला. आता भेळ बनवायची. आता त्यासाठी एक घमीला धुवून ठेवते, एक लिंबू तोडलाय, आणि आता कांदा आणि कैरी आणायला जाऊ. आले कांदा घेऊन. उचलून घे तिला. कांदा ओके. आता भेळ बनवायची, त्यासाठी एक कांदा आणि एक कैरी घ्यायची. कैरी टाकून भेळ बनवायची आज. त्यासाठी आम्ही सगळं सामान घेऊन आलं गावातून. इथं कांदे आहेत, मोठावाला कांदा घे. हा 2 बास झाले, 2 बास. इथे हा नको घेऊ, हा काळा झालाय, तो घे दुसरा, आणि हा वाला एक घे. इशू पकड एक. चलो चलो गाईज. आपण इकडे आणायला गेलो होतं काय? आपण एक कैरी पण घेऊ. कैरी आणि पाय पोहते दे, मी तुला उचलून घेते. काय पण नाही बाई. मस्तपैकी शेतामध्ये भेळीची पार्टी करायची होती. त्यासाठी आम्ही गावातून सगळं सामान घेऊन आलो होतो. जसं की टोमॅटो, कांदा तर इथंच होता, कैरी पण इथंच होती, लिंबू पण होतं. फक्त येताना टोमॅटो, शेव आणि मुरमुरे असं घेऊन आलो होतो. इथं माझं तेच कट करायचं काम चालू होतं, आणि मध्येच इशूची मस्ती चालू होती. आईवडील तिकडून बोलत होते आणि मी टोमॅटो कट करत होते. आता आम्ही मस्तपैकी भेळ बनवणार. आता ह्या भेळीमध्ये ना कैरी पण टाकायची. कैरी खूप छान लागते भेळीमध्ये खरं सांगायचं तर. त्यासाठी 2 कैऱ्या मी तोडून आणल्या होत्या, त्या मस्तपैकी धुवून घेतल्या होत्या. कांदा, टोमॅटो, भेळ हे सगळं वापरून मस्तपैकी भेळ बनवलेली होती. आणि त्याच्यामध्ये थोडंसं तिखट, थोडंसं मीठ आणि पूर्ण 1 लिंबू पिळलं होतं, जेणेकरून त्याची टेस्ट आणखीन वाढायला पाहिजे. खरं तर मला ओळली भेळ आवडते, सुकी भेळ आवडत नाही. पण बहिणीला सुकी आवडते, तिला ओळली आवडत नाही, त्यामुळं मग सुकीच भेळ बनवली. तिला बोलले होते की घरून आपण चिंचाचं पाणी करून घेऊया, मग छान लागतं. आणि इथं मस्तपैकी आम्ही असं केळीच्या पानावरती भेळ टाकून जेवण करत होतो. आता असं जे रानातमध्ये काहीही असू द्या, खूप छान लागतं आणि प्रत्येक गोष्टीची टेस्टच लागते. माझ्या मुलाला फक्त खेळायला पाहिजे, बास. फक्त क्रिकेट खेळायला पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नको. उत्कर्षला फक्त खेळायला कोणतरी सोबत पाहिजे, मग त्याची मज्जा. आता उतरवणार आहेत आम्ही आंबा. इथं माझा आईला मदत करायचं काम चालू होतं, आंबा उतरायचं. ती बोलली खालच्या कैऱ्यांना तू कट कर, आणि इशूच्या हातामध्ये मी देत होते. ती मला सांगायची आई माझ्याच हातामध्ये द्यायच्या, म्हणजे ती टाकणार. ती पण मला हेल्प करत होती. वरून मी कट करत होते, तिला देत होते. आणि खालच्या कैऱ्या कट करून झाल्याच्या नंतर वरती मग मी कैऱ्या तोडायला घेतल्या. आणि नंतर आमच्या लक्षात आलं की वरती मोहळ आहे. साधंवालंच मोहळ होतं वरती, पण थोडासा जर त्याला धक्का लागला असता ना तर ते लगेच आमच्या अंगावर आलं असतं. सुरुवातीला लक्ष दिलं नाही, आम्ही बघितलंच नाही, आणि नंतर मग आमच्या ते लक्षात आलं. तर असा होता आमचा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
साधं आहे. हे बघ हे बघ हे बघ. हळदीत वाटतं. नाही ते बघ कुठे इथून ये, इथून चांगलं शूट होते. जा लगेच जा.